संविधान प्रतीचे वितरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नालंदात अनोखे अभिवादन। परभणीतील नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नालंदा विपश्यना केंद्रात महापरिनिर्वाण दिनी संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान प्रतीचे मोफत वितरण करून अनोखे अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते विजयराव वाकोडे, डॉक्टर भारत नांदुरे, प्राध्यापक नीता गायकवाड आणि प्राध्यापक रफिक शेख यांची उपस्थिती होती। सध्या डॉक्टर भारत नांदुरे हे हर घर संविधान अभियान लोकनेते विजयराव वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली राबवत असून 1 लाख प्रती मोफत वितरित करण्याचा संकल्प केला। त्याचाच एक भाग म्हणून या दोघांनी महापरिनिर्वाण दिनी नालंदाची निवड केली। नालंदाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अरुणकुमार लेमडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी भीमप्रकाश गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन विजय इंगळे यांनी केलं आहे। या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हारतुऱ्याऐवजी संविधानाची फ्रेम देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात धम्मज्योती महिला मंडळाच्या वतीने बुद्धवंदना आणि भीमस्तुतीने झाली। नालंदाचे ॲक्टिंग ट्रेझर भा ना इंगळे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्वांना संविधानाची प्रत वितरित करण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टीम नालंदाचे अध्यक्ष करण गायकवाड, कार्याध्यक्ष BR आव्हाड, उपाध्यक्ष रमेश मस्के, तांत्रिक सल्लागार इंजिनियर गोपीनाथ खंदारे, संघटक सुदाम इंगुले, सहसचिव अण्णासाहेब जल्लारे, स्वागताध्यक्ष गुणाजी पाचपुंजे, सदस्य रमेश रावळे, इंजिनियर संजय सदावर्ते, प्राध्यापक PM जोगदंड, संभाजी मोरे, सूरज गायकवाड, राजन भीमप्रकाश गायकवाड आणि धम्मज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा ललिताताई वावळे, सेक्रेटरी सुलोचना सरपे आदींनी प्रयत्न केले। आभार डॉक्टर प्रदीप साळवे यांनी मानले। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी झाली। आज देशामध्ये काही मनुवादी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवू इच्छित आहेत आणि त्यामुळं काही लोकांकडून संविधान संपवण्याचा जो घाट घातला जात आहे, हिंदू राष्ट्राची संकल्पना समोर मांडून या देशामध्ये जातीमध्ये फूट पाडण्याचं जे काम चालू आहे त्याला थांबवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान यांची सुरक्षा हे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळं या देशातल्या तमाम संविधानप्रेमी नागरिकांनी बाबासाहेबांचं संविधानाचं रक्षण करण्याचा संकल्प आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त केला पाहिजे। यासाठी आज रविराज पार्क या ठिकाणी विपश्यना जे केंद्र आहे या ठिकाणी संविधान ग्रंथाचं वाटप करून आम्ही या ठिकाणी संकल्प महापरिनिर्वाण दिनाचं अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक घराघरामध्ये संविधान गेलं पाहिजे। प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीत आम्ही हे संविधान घराघरात पोहोचवण्याचं काम करणार आहे। इव्हन बौद्धच नाही तर शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये विविध ठिकाणी विविध धर्माच्या तरुणामध्ये हे संविधान गेलं पाहिजे आणि ज्या संविधानाने भारताला महासत्ता बनवण्याचं काम करणार आहे ते संविधान हे सर्वांचा धर्मग्रंथ आहे। हा मेसेज आम्हाला सर्वांना द्यायचा आहे। म्हणून घर घर संविधान अभियान आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे। त्यात विशेष डॉक्टर नांदुरे साहेबांनी स्वखर्चानं 1 लाख संविधानाचे पुस्तकं या जिल्ह्यात घरोघरी वाटप करण्याचा संकल्प केला आहे आणि लवकरच 26 जानेवारीला आम्ही संविधान गौरव रॅली या शहरामध्ये आम्ही भव्य दिव्य प्रमाणात काढणार आहोत। उपक्रम घेऊन एक दिशा देण्याचं काम केलेलं आजचा दिन फार महत्त्वाचा आहे। काय सांगाल? पहिल्यांदा आपले आभार मानतो। लोकनेते विजय वाकोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर भारत नांदुरे सर हे जे अभियान राबवत आहेत हे अभियान साधं अभियान नाही, बेसिक ज्याला म्हणता येईल आपण बेसिक काम करणं ज्याला म्हणतो आपण ते काम करत आहेत। कारण संविधानिक साक्षरता आणि संविधानिक मूल्यांची समाजामध्ये रुजवणूक ही काळाची गरज आहे। आम्हाला आनंद याचा वाटतो की या नालंदा विपश्यना केंद्रामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी आहेत। त्या ठिकाणी नांदुरे साहेबांनी हा कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानतो। जय भीम। सर, इथं एक महत्त्वाचा प्रश्न आहे की नालंदा विपश्यना केंद्रासारखे वैचारिक केंद्र उभे राहिले तर एक संविधान वाटप आणि संविधान जनजागृती होती,
यापुढे आपल्या या अशा नालंदा केंद्र असतील इथं विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी विशेष वर्ग होतील का सर? त्याच्यामधून बऱ्याच का प्रमाणामध्ये संविधानाची माहिती होईल? अर्थात रविराज पार्कची जेव्हा आम्ही निर्मिती करायला सुरुवात केली त्यावेळीच आमच्या डोक्यामध्ये हा उद्देश होता की हे केवळ धम्माचं केंद्र असणार नाही, तर या केंद्रामधून जे आहे अनुषंगिक सामाजिक चळवळी ज्या असतात, वेळोवेळी घडणाऱ्या घटना ज्या असतात त्या अँगलनं देखील चर्चा झाली पाहिजे आणि ती चर्चा करत असताना तो संदेश समाजापर्यंत गेला पाहिजे हा आमचा उद्देश राहत आलेला आहे. आणि जसं आपण बोललात भविष्यामध्ये तुम्ही काय काय करणार आहात हे तुम्हाला वेळोवेळी दिसून येईल. दुसरी गोष्ट एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. खरं तर आतापर्यंत नालंदा उपोषणा केंद्राला श्रीलंका, कोरिया आणि कोरिया आणि मला वाटतं तिसरा देश थायलंड येथील धम्म शिष्टमंडळानं भेट दिलेली आहे. ही देखील नालंदाची फार मोठी ओळख आहे आणि म्हणून ऑलरेडी नालंदा जी आहे जगाच्या नकाशावर पोहोचलेला आहे. नक्कीच मी डॉक्टर भारत नांदुरे जे आहेत ज्यांनी परभणीमध्ये हा संविधान उपक्रम घर घर संविधान हा उपक्रम सुरू केलेला आहे त्यांना अभिनंदन करते. आणि त्याचबरोबर त्याच्या उपर जाऊन मी असं सांगेल की फक्त घर नव्हे तर सगळ्यात महत्त्वाचा जो आमचा युवक आहे तो आहे महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये. तर मला वाटतं फक्त घरातच नव्हे तर त्या ठिकाणी जाऊन आपण युवकांना हे संविधान देऊन त्या उपर तिथे त्याचं वाचन घेणं आणि तिथे विस्तृतपणा करणं हा अतिशय काळाची गरज आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे की महिला आज तुमच्यासारख्या अनेक महिला विविध क्षेत्रात प्रतिनिधित्व करत आहेत. आपल्या समाजात महिला मंडळ आहेत, विविध विहार येतात. नक्कीच जनजागृती अभ्यास जे आहे त्याच त्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. नक्की त्याचकडे येत होते मी की महाविद्यालय आणि विद्यापीठ इथे जे आमचा युवक आहे कुठंतरी मला वाटतं की युवक एक प्राध्यापक म्हणून मी जेव्हा बघते की भरकटलेला आहे तिथं कुठंतरी संविधान देणं आणि त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. जिथे माझा हक्क काय आणि माझ्या जबाबदाऱ्या काय हे आवश्यक आहेत लक्षात येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे मी सदैव सांगत असते की महिला मंडळ जे आहे आमचं ते अतिशय सक्षम होणं गरजेचं आहे आणि महिलांना संविधान काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे फक्त महाविद्यालय आणि विद्यापीठ आणि घरोघरी नाही तर जे आपल्या महिला मंडळ आहेत तिथे देखील संविधान पोस्ट करणं आणि त्याचं वाचन करणं यापुढे आणि त्याचा विस्तृतपणा करून त्याला एक्सप्लेन करणं सांगणं की काय संविधान आहे काय आहे सगळ्यात महान माझ्या भारतातलं संविधान माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं काय आहे हे कुठंतरी आम्हाला कळणं गरजेचं आहे. कारण महिला खऱ्या अर्थाने समजा आपण ही जागृती झाली तर आपला देश अल्पावधीत महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल नक्कीच कारण महिलांची ताकद आपल्याला माहीत आहे. आपल्याकडे रमाई आहेत, माता रमाई आहे, माता सावित्रीमाई आहेत आणि ज्यांच्या प्रेरणेनेच आज मी देखील इथं उभारलेली आहे. त्यांचा जे वारसा जो आहे तो आम्हाला या संविधानाच्या माध्यमातून मला वाटतं नक्कीच महिलांना चालवायचा आहे. संविधान असेल तर देश बचेल हे मी आज परखडपणे सांगते. कारण एका समाजाला संविधानाची कास नाही आहे किंवा त्याची बळकटता नाही आहे तर प्रत्येक व्यक्तीला भारतातल्या संविधानामुळे एक वैशिष्ट्यता मिळालेली आहे, एक व्यक्तिमत्व मिळालेलं आहे. म्हणून प्रत्येकाने महिला असो पुरुष असो विद्यापीठातील युवक बांधव असो युवती असो यांना संविधान कर्तव्य आणि प्रत्येकाचं एक कर्तव्य पे बॅक टू सोसायटी जे आहे या माध्यमातून आपण प्रत्येकाने या संविधानाचा प्रसार हा केला पाहिजे. लग्न समारंभामध्ये मला वाटतं एखादा बुके देण्यापेक्षा किंवा आहेरापासून आपण जे राग रुसवे येतात त्याच्यापेक्षा संविधानाच्या प्रती देऊन मला मूळ जे आहे ते संविधान आमचं मूळ आहे. संविधान तो खऱ्या अर्थाने आपलं जे मूल निवासी आपण आहोत आणि त्याचं मूळ जे आहे ते संविधानामध्ये आहे ते देणं मला वाटतं या अभिवादन नक्कीच ठरेल. धन्यवाद. हा संकल्प मोठ्या प्रमाणात आपण 2021 पासूनच या पाठीमागे आहोत. लोकनेते विजय वापुडे साहेब झाले, अशी टीम झाली, सर्वांच्या सहकार्याने ही भूमिका आहे कशी पार पाडणार. आज नालंदा उपोषणा केंद्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये लोकनेते आदरणीय विजयराव वापुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक कार्यकर्त्यांनी एक संकल्प केला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे संविधान आहे हे 75 वर्ष झाले या संविधानाला आणि या 75व्या वर्षानिमित्त अमृत महोत्सवानिमित्त हे संविधान
परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा आज आम्ही संकल्प तर केला. असं होईल का की वाकुडे साहेब हे मोठ्या प्रमाणामध्ये परभणी शहर जिल्ह्याभरात एक कमिटी बनवून एक संविधानाची स्वतंत्र असे सगळ्या विचाराचे घेऊन मोठ्या व्यापक स्वरूपात होण्याचा प्रयत्न असेल का हो, यापुढे? नक्कीच. सुरुवातीला परभणी जिल्हा आणि आदरणीय वाकोडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू हे वाढत जाईल.